दरम्यान धर्मादाय रुग्णालय योजना नेमकी काय आहे आपण एक नजर टाकूया। गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार देण्यात येतो या योजनेअंतर्गत 1 सप्टेंबर 2006 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे। प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने निर्धन रुग्ण निधी हा निर्माण करावा। उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या बिलांच्या 2% रक्कम निर्धन रुग्ण निधीत जमा करावी। 2% रकमेतून रुग्णालयात येणाऱ्या निर्धन आणि अल्पउत्पन्न गटातल्या रुग्णांवर उपचार व्हावे। धर्मादाय रुग्णालयांनी उपलब्ध खाटांच्या 10% खाटा आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी राखून ठेवाव्या। गरीब रुग्णांवर तातडीने उपचार व्हायला हवे। रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची गरज पडल्यास अँब्युलन्स उपलब्ध करून द्यावी। गरीब रुग्णाला दाखल करताना कोणतीही अनामत रक्कम घेऊ नये असं या योजनेमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले। आर्थिक दुर्बल रुग्णांना औषधं आणि शरीरात बसवायची उपकरणं खरेदी दरात उपलब्ध करून द्यावी।